नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवस्थापनाचं निर्देशन नावाचं कार्य अभ्यासलं होतं आणि या व्हिडिओत आपण पुढील कार्य म्हणजे समन्वय या कार्याचा अभ्यास करणार आहोत. समन्वय कार्याचा अभ्यास करताना आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जाऊयात. सर्वप्रथम आपण त्याचा अर्थ बघूयात, त्यानंतर त्याची व्याख्या आणि सरतेशेवटी महत्त्व हा जो काही भाग आहे समन्वयाचा तो देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. सर्वात प्रथम आपण समन्वय म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, अनेक कामं ही वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसत असतात किंवा ती कामं प्रत्यक्षात वेगवेगळी असतात, परंतु ही वेगवेगळी वाटणारी कार्य किंवा कामं देखील एकमेकात गुंतलेली असतात काहीशा प्रमाणात. किंवा विशिष्ट एखादं कार्य जरी आपल्याला दिसत असेल तरी त्या कार्यामध्ये अनेक आपल्याला छोटी मोठी कार्य असतात आणि त्या कार्यांचं एकत्रीकरणातून किंवा एकसंघपणातून एक नवीन किंवा वेगळं कार्य आपल्याला समोर येताना दिसतं. परंतु ती कार्य जरी वेगवेगळी असली तरी ती प्रत्यक्षात आपल्याला वेगवेगळी वाटत नाही, ती एकसंघ वाटतात किंवा एकाच पातळीत किंवा एकाच प्रक्रियेमध्ये घडतात अशी आपल्याला वारंवार जाणीव होते. आणि ही जी प्रक्रिया वाटते किंवा ही जी जाणीव आपल्याला ज्या ज्या कार्यातून होते त्या त्या कृतीला आपण समन्वय आहे किंवा त्या कृतीत समन्वय असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ बघा, सायकल चालवण्याची प्रक्रिया. सायकल चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळी कार्य, ज्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर ज्याला आपण हँडल ॲडजस्ट करणं म्हणतो, ते आपण डावीकडे फिरवायचं, उजवीकडे फिरवायचं, सरळ दिशेने चालवायची ती प्रक्रिया आहे. पॅन्डल करण्याबाबतची असेल, बेल वाजवण्याची प्रक्रिया आहे. आपलं स्वतःचं वजन किंवा आपली स्वतःची जी काही स्थिती ती आपण कॉन्क्रीट किंवा स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो, वेग कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतो, ब्रेक असतात त्याची आपण योग्य वेळेस त्याचा वापर करतो. ह्या सगळी कार्य वेगवेगळे किंवा त्याचं वेगवेगळं अस्तित्व आहे त्या कार्यांचं, परंतु ती कार्य अशी एकत्रितरित्या किंवा एकमेकात अशी गुंतलेली आहे का ती वेगळी असून सुद्धा वेगळी वाटत नाही. आणि प्रत्यक्षात आपल्याला सायकल चालवणं ही एकमेव कृती दिसायला लागते. ज्यावेळेस हे असं आपल्याला वेगवेगळ्या कार्यात दिसतं त्यावेळेला आपण त्या कृतीला किंवा त्या कार्यामध्ये समन्वय आहे किंवा त्या कार्यामध्ये एकसंघपणा आहे, एकजीवपणा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि थोडक्यात यालाच आपण थोडंसं प्राकृत भाषेत समन्वय म्हणतो. कार्यातील एकसंघपणा किंवा कार्यातील एकत्रितपणा असा त्याचा आपल्याला साधा सरळ सोपा अर्थ बघता येईल. त्याच्या व्याख्या आपल्याला बघायच्या. बघा, तर दोन व्याख्या आपण बघूयात. सर्वप्रथम जी व्याख्या आहे, सोप्या व्याख्या आपण घेतो. सर्वप्रथम जी व्याख्या मी सांगतोय ती ही सांगितली आहे पुस्तकामध्ये की संघटनेची समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आदेशात एक वाक्यता किंवा एक सूत्रपणा निर्माण करणं याला समन्वय म्हणताय. काय सांगते व्याख्या बघा, पुन्हा लक्षात घ्या. संघटनेची समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आदेशात एक वाक्यता किंवा एक सूत्रता निर्माण करणं याला आपण समन्वय म्हणू शकतो. म्हणजे संघटना ज्या उद्दिष्टासाठी काम करते ती उद्दिष्ट म्हणजे समान उद्दिष्ट आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम, आदेश म्हणजे थोडक्यात कामाची प्रक्रिया. याच्यात काय आणायची? एक वाक्यता किंवा एक सूत्रता, एक संघपणा, एकसारखेपणा आणणं किंवा एका पातळीत ती घडून आणणं याला आपण समन्वय म्हणू शकतो अशी व्याख्या सांगते. आणखी एखादी व्याख्या आपल्याला आणखी सोपी बनवता येईल, ते म्हणजे संघटनेतील विविध कार्यांना एकत्रित करणं, एका पातळीत ती कार्य पार पडून आणणं आणि त्यापासून संघटनेची ध्येय उद्दिष्ट प्राप्त करून घेणं याला आपण समन्वय म्हणू शकतो. संघटनेची वेगवेगळी वाटणारी कार्य काय करायची? एका पातळीत घडून आणायची, एकत्रितपणे घडून आणायची, एकसंघपणे घडून आणायची आणि त्यातून संघटनेची ध्येय उद्दिष्ट पूर्ण करून घ्यायची, याला देखील आपण थोडक्यात समन्वय म्हणू शकतो. तर साधा सरळ सोपा अर्थ समन्वयाचा त्या शब्दाच्या जडपणात जायचं नाही, तर साधं लक्षात ठेवायचं की समन्वय म्हणजे काय? वेगवेगळी वाटणारी कार्य काय करतो आपण एकत्र किंवा एकसंघरित्या घडून आणतोय त्याला आपण समन्वय आहे किंवा समन्वय घडून आला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता ह्याच समन्वयाचा आपल्याला उर्वरित भाग बघायचा आहे, ज्याला आपण म्हणतोय समन्वयाचे महत्त्व किंवा समन्वयाची गरज. समन्वयाचे महत्त्व किंवा समन्वयाची गरज समजून घेताना किंवा लक्षात घेताना सर्वप्रथम जो मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला शिकायला आहे तो आहे संघ भावनेला प्रोत्साहन देते. समन्वय ही कृती काय करते म्हटलंय की संघ भावनेला प्रोत्साहित करते. तर बघा, साधारण गोष्ट आहे, व्यवस्थापन ही प्रक्रिया सामूहिक आहे. वेगवेगळी कार्य त्या ठिकाणी असतात आणि वेगवेगळी कार्य करण्यासाठी वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळे व्यवस्थापक त्या ठिकाणी नेमलेले असतात. ध्यानात घ्या की प्रत्येक कृती करण्यासाठी वेगवेगळे पर्याय असतात. त्यापैकी आपण एखादी कृती निवडतो, परंतु ती कृती निवडताना किंवा त्या प्रक्रिया निवडताना, ते धोरण निवडताना, त्या धोरणाची अंमलबजावणी करताना अनेकदा संघटनेमध्ये वेगवेगळे मतप्रवाह तयार होतात, वेगवेगळे विचारसरणी असते. उदाहरणार्थ माझं एखादं मत असू शकतं एखादी कृती कशी करावी, कदाचित तुमचं ते मत असणार नाही, तुमची एखादी वेगळी असू शकते, वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्याचं कदाचित आणखीन काहीतरी वेगळं मत असू शकतं. तर हे झाले मतप्रवाह, ही झाली वैचारिक भिन्नता.
परंतु या भिन्नतेत देखील समन्वय काय करतो, ती भिन्नता किंवा ते दोष किंवा ते मतप्रवाह दूर सारून, त्यातील वादविवाद किंवा त्यातून निर्माण होणारे वादविवाद दूर सारून संघटनेला एका पातळीत आणण्याचं काम करतो. ही महत्त्वाची गोष्ट समन्वयातून साध्य होताना दिसते. तर ती साधारण प्रक्रिया आहे, ती आपण समजून घ्यायला हवी का ज्या ज्या वेळेला आपण एकापेक्षा अधिक लोक एकत्र येऊ त्या त्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागेल की प्रत्येक व्यक्तीची मतं समान असणार नाही, प्रत्येक व्यक्ती हा एकाच पातळीचा विचार करणारा असणार नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता त्याला वेगळा विचार करण्याचं स्वातंत्र्य देते किंवा ती सोय त्या बुद्धिमत्तेमध्ये असते. त्यामुळे साहजिकच अनेक व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येऊन काम करतील त्या त्या वेळेला त्या ठिकाणी वेगवेगळे वैचारिक प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहातून वाद होतात. तर हे वाद होऊ देत नाही समन्वय. त्या सर्व विचार प्रवाहांशी समन्वय घडून आणतं, त्या सर्व विचार प्रवाहांना एका पातळीत आणतं आणि जे काही वाद होण्याची शक्यता आहे संघटनेतील ती कमी करतं. तर ही एक महत्त्वाची भूमिका समन्वय प्रक्रियेमध्ये असते की जे काही वेगळेपण किंवा जे काही वैचारिक मतभेद निर्माण होण्याची शक्यता सामूहिक कृतीमुळे किंवा वेगवेगळ्या बौद्धिक विचारपणामुळे असू शकते, तर ती टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी समन्वयात होतो. हे देखील पहिलं महत्त्व आपल्याला सांगता येईल. दुसरं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं आहे ते योग्य दिशा दर्शवते किंवा समन्वयाची प्रक्रिया संघटनेला योग्य दिशा दाखवते. योग्य दिशा दाखवण्याची प्रक्रिया नेमकी काय असते ध्यानात घ्या. तर समन्वयामुळे काय होतं की प्रत्येक घटकाला आपली कृती समजते, प्रत्येक घटकाला आपलं एकमेकाच्या कामावरचं एकमेकावरील अवलंबित्व समजतं, आपलं काम दुसऱ्यावर अवलंबून कसं आहे, त्याचं काम आपल्यावर कसं अवलंबून आहे किंवा एकमेकांच्या मदतीनंच आपल्याला कशी कामं पार पाडून घ्यायची आहेत किंवा घ्यावे लागतील याची जाणीव समन्वय ही प्रक्रिया प्रत्येक घटकाला करून देते. म्हणजे उदाहरणार्थ मी काम करतो तर मला जाणीव होते की बाबा माझं काम दुसऱ्यावर कसं अवलंबून आहे, किंबहुना जरी माझं काम पूर्ण झालं पण समोरच्यानं त्याचं काम पूर्ण केलं नाही तर मग माझ्या कामाला काय अर्थ उरत नाही याची जाणीव ज्यावेळेस होते त्यावेळेस आपसुकच आपल्या आणि समोरच्याच्या कार्याला किंमत प्राप्त होते. एकमेकांची मदत किंवा एकमेकांच्या सहकार्याची जाणीव आपल्याला होते आणि त्यातून ज्यावेळेस आपल्याला स्वतःच्या कष्टाची किंमत, स्वतःच्या कार्याची किंमत, इतरांच्या कार्याची किंमत कळते, आपसुकच आपल्याला संघटनेच्या ध्येय उद्दिष्टाबाबतची अधिक स्पष्टता आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते. ती ध्येय उद्दिष्ट कशी गाठता येईल याची जाणीव किंवा त्याबाबतची अधिक तपशीलवार माहिती म्हणा किंवा तपशीलवार परिस्थिती म्हणा आपल्याला समजायला लागते. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला समन्वयातून अपेक्षित परिस्थितीचं किंवा अपेक्षित स्थितीचं आकलन व्हायला लागेल त्या त्या वेळेला आपल्याला आपली ध्येय किंवा आपली दिशा काय असेल कामाची, आपल्याला नेमकी जायचं आहे कुठं याची देखील जाणून निश्चितपणे होऊन जाते. तर समन्वय हे कार्य प्रत्येकाचं महत्त्व, प्रत्येकाचं अवलंबित्व, ते एकमेकांच्या कार्याला एकमेकांच्या असणारी गरज याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला करून देते आणि त्यामुळे एकमेकांच्या कार्याचे महत्त्व कळतात, त्या कार्याच्या पूर्णतेतून काय होऊ शकतं, आपण कुठवर प्रगती करू शकतो याची जाणीव होते आणि सामूहिक प्रयत्नामुळे संघटनेची ध्येय उद्दिष्ट कशी व्यवस्थित पार पाडली जातील याची कल्पना बऱ्यापैकी सर्वांना येते. त्यामुळे समन्वय हे कार्य दिशा दर्शवतं किंवा समन्वय हे कार्य संघटनेला कोणत्या दिशेने घेऊन जायचं याची जाणीव देखील प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा एकूण व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या घटकांमध्ये करते, असं देखील आपण त्याचं दुसरं ध्येय महत्त्वामध्ये म्हणू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा किंवा गरजेचा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला आहे पुस्तकात, तो आहे प्रेरणेची निर्मिती करतो. समन्वय हे कार्य काय करत आहे, सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करतं. प्रेरणा निर्माण करण्याची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साधनं समन्वयामध्ये असतात. तर ध्यानात घ्या, सर्वप्रथम आपण अप्रत्यक्ष साधनं बघू, त्यानंतर प्रत्यक्ष प्रेरणेची बघूया. अप्रत्यक्ष साधनं किंवा अप्रत्यक्ष परिमाणं कोणती आहे प्रेरणा निर्माण करण्याची, तर समन्वयातून काय होतं की सर्वात प्रथम माझं कार्याचं महत्त्व उजागर होतं. का अनेकदा काय होतं की संघटनेमध्ये काम करताना एखाद्याचं काम खूप कमी महत्त्वाचं असं वाटतं. उदाहरणार्थ सायकल चालवण्याची प्रक्रिया, टायर किंवा चाकाला वाटू शकतं की माझं खूप महत्त्व आहे, मी जर माझी ट्विस्टिंग फोर्स किंवा ज्याला आपण टॉर्क काय म्हणता येईल फिरण्याची प्रक्रिया जर झाली नाही तर सायकल चालू शकत नाही असं त्या चाकाला वाटू शकतं, हरकत नाही. सीटला असं वाटू शकतं की माझ्यावर वाहक किंवा चालवणारा बसूच शकला नाही तर सायकल चालवताच येणार नाही. हँडलला असं वाटू शकतं का मी जर डायरेक्शन दिली नाही, मी जर दिशा दर्शवली नाही तर सायकलला तिच्या मुवमेंट करणं किंवा हालचाली करणं शक्य होणार नाही. काय त्यांना सर्वांना मिळून असं वाटू शकतं का ब्रेकचं काही फारसं काम नाही, परंतु ज्यावेळेस परिस्थिती समोर येईल, एखादं संकट येईल, एखाद्या ठिकाणी अडचणीची जागा निर्माण होईल, स्पीड ब्रेकर येईल किंवा समोर काही वाहन येईल, आपल्याला थांबायची स्थिती किंवा गरज वाटेल, त्यावेळेस आपल्याला जाणवतं की अरे ब्रेक ह्या छोट्याशा गोष्टीचा किंवा कार्याचा देखील
किती महत्त्व आहे. त्यामुळे साहजिकच समन्वयातून काय होतं की प्रत्येकाच्या कार्याचं महत्त्व उजागर होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं कार्य किंवा इतरांच्या मदतीने आपलं कार्य कसं पूर्ण करून घेता येईल याची प्रेरणा किंवा याची जाण निर्माण होते. ही आपसूक निर्माण झालेली बाब आहे, ज्याला आपण अप्रत्यक्ष प्रेरक म्हणू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल की आर्थिकेतर प्रेरक आहे. मग अनेकदा समन्वय साध्य करून घेण्यासाठी समन्वय साधून घेणारा जो काही व्यवस्थापक असतो तो आर्थिक प्रेरकांचा वापर करतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पदोन्नतीच्या संधी असतील, नोकरी किंवा पगारामध्ये वाढ करण्याच्या संधी असतील, आर्थिक आमिष, बोनस वगैरे यासारखे आमिष दाखवतो. काही वेळेस पुरस्कार दिले जातात, वेगवेगळे बक्षिसं दिली जातात, शाबासकी मिळते. यासारखी आर्थिकेतर प्रेरक देखील समन्वयात व्यवस्थापक समन्वय साध्य करून घेण्यासाठी काय करतो, वापरत असतो. तर ही देखील प्रेरणेची साधनं समन्वय इतर कार्यांप्रमाणे देखील समन्वयाचा वापर देखील आपण प्रेरणा कर्मचाऱ्यांमध्ये किंवा काम करणाऱ्या घटकांमध्ये निर्माण करून घेण्यासाठी करू शकतो. पुढचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे तो साधनांचा पर्याप्त वापर. समन्वयामुळे साधनांचा अधिक पर्याप्तपणे वापर होतो असा मुद्दा सांगतो. कसा होतो तर ध्यानात घ्या की समन्वय काय करतो की अपेक्षित कृती कशी घडेल याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. कार्याचं एकत्रीकरण किंवा प्रयत्नांची सांगड यासाठीच घातली जाते की जेणेकरून कुणाचाही प्रयत्न वाया जाणार नाही. ज्यावेळेस आपण प्रयत्नांची सांगड घालतो म्हणजे माझे प्रयत्न दुसऱ्याच्या प्रयत्नात ॲड होतात, त्याचे प्रयत्न त्याच्यात ॲड होतात. म्हणजे आपण व्यवस्थापकीय किंवा व्यावसायिक भाषेत बोलायचं ठरलं, समजा खरेदी करणारी एखादा विभाग आहे त्याचे प्रयत्न झाले, उत्पादन करणारा विभाग आहे त्याचे प्रयत्न झाले, उत्पादन विभागातून त्याची तपासणी करणारा, विक्री करणारा असे वेगवेगळे विभाग हे यांचे प्रयत्न एकत्रित होतात. म्हणजे खरेदी करणाऱ्या विभागाने खूप छान प्रकारे मालाची खरेदी केली, परंतु उत्पादन करणारा विभाग मात्र त्यात कमी पडला किंवा मालाच्या चांगल्या प्रकारे त्याचं निर्मिती करू शकला नाही, उत्पादन घेऊ शकला नाही. तर मग खरेदी केलेल्या विभागाने कितीही चांगलं काम केलं त्याला काही अर्थ उरत नाही. किंवा या दोघांनाही खूप छान काम केलं, परंतु पॅकिंगवाल्याला ती तेवढी काळजी घेता आली नाही किंवा चांगल्या दर्जाची पॅकिंग त्याला त्या उत्पादनाला करता आली नाही. त्याच्यामुळं बाहेरच्या वातावरणाचा उत्पादनावर काही परिणाम झाला आणि उत्पादनं खराब झाली असं म्हणा. किंवा विक्री करणाऱ्या विभागालाच ती कला जमली नाही, त्याला इतकी छान उत्पादनं करून देखील बाजारात त्याला ग्राहक वर्ग शोधता आलं नाही. तर ही सारी वेगवेगळी कार्य आहे. परंतु ध्यानात घ्या की या ठिकाणी काय होतं, समन्वय काय करतो, इतक्या चांगल्या रीतीनं कार्यांचं एकत्रीकरण करतो, इतक्या चांगल्या रीतीनं कार्यांची गुंफण करतो की प्रत्येक कार्याचं महत्त्व उजागर होतं, प्रत्येक जण त्याचं कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडतो. आपण आपलं कार्य जर दर्जारपणे पार पाडलं नाही तर तोपर्यंत इतर कार्याला काही अर्थ उरत नाही. म्हणजे वैयक्तिक उद्दिष्ट जोपर्यंत साध्य होत नाही अधिक चांगल्या प्रकारे तोपर्यंत सामूहिक उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही, याची जाणीव त्या ठिकाणी प्रत्येक घटकाला होत जाते. प्रत्येक घटक सांगितल्याप्रमाणेच काम करत असतो. समन्वयाच्या कृतीमध्ये नियोजनामध्ये जे काही सांगितलंय त्याच प्रक्रियेमध्ये कामं कशी पार पाडली जातील याची काळजी समन्वयक त्या ठिकाणी घेत जातो. त्यामुळे साहजिकता ठरल्याप्रमाणे कामं व्हायला त्या ठिकाणी मदत होते. ठरल्याप्रमाणे कामं होतात, कुणाचाच प्रयत्न वाया जात नाही. प्रयत्न वाया गेले नाही म्हणजे त्या प्रयत्नामध्ये जे काही आर्थिक किंवा भौतिक संसाधनं वापरली गेलेली आहेत ती देखील वाया जात नाही. आणि नियोजनाप्रमाणे काम झाल्यामुळे प्रत्येक संसाधनाकडून जी काही अपेक्षित कृती आपण गृहीत धरलेली आहे ती सर्वच्या सर्व कृती त्याचप्रमाणे पार पाडली जाते. त्यामुळे शक्यतो मोठ्या प्रमाणात गैरवापर किंवा चुकीचा वापर किंवा नासाडी त्या संसाधनाची होत नाही. काहीशा प्रमाणात होते, ती टाळता येत नाही. शून्य ती करणं खूप अवघड बाब आहे, परंतु किमान नियोजनाप्रमाणे काम करत जातो किंवा पुरेशी काळजी त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी घेतली जाते, गरजेप्रमाणे काम घडून आणलं जातं. तर या साऱ्या गोष्टीमुळे संसाधनाचा अधिक सक्षमतेने वापर आपण समन्वयाच्या माध्यमातून करू शकतो. हे देखील त्याचं महत्त्व उजागर करतं. पाचवा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला आहे संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती म्हणजे संघटनेची उद्दिष्ट प्राप्ती. तर समन्वयाच्या माध्यमातून संघटनेची ध्येय उद्दिष्टे पूर्ण करून घेता येतात किंवा पार पाडून घेतली जातात असं देखील त्याच्या महत्त्वामध्ये सांगितलं आहे. कसं तर समजून घ्या. तर समन्वयातून काय होतंय की संघटनेची ध्येय उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सर्व प्रयत्नांची एकत्रीकरण केलं जातं, प्रयत्नांचं अवलंबित्व वाढवलं जातं जेणेकरून एकमेकांच्या मदतीनं संघटनेची कामं पूर्ण करून घेतली जातील. ज्यावेळेस ध्यानात घ्या की माझे प्रयत्न इतरांच्या प्रयत्नांपासून वेगळे, त्यावेळेस मला इतरांशी जुळून घेण्याची काही गरज पडत नाही, हे समजून घ्या. परंतु ज्यावेळेस मला जाणीव होते की माझे प्रयत्न एकमेकांशी अवलंबून म्हणजे जर एचे प्रयत्न माझ्यावर अवलंबून आहे बी म्हणून, पण बी म्हणून माझे प्रयत्न देखील सीवर अवलंबून आहे. जर सीनं त्याची भूमिका पार पाडली नाही तर माझ्याही प्रयत्नांना काही अर्थ उरत नाही. आणि जोपर्यंत शेवटचा घटक त्याची भूमिका पार पडत नाही तर त्याच्या वैयक्तिक प्रयत्नाला अर्थ उरत नाही आणि इतर त्याच्या आधीच्या प्रक्रियेत काम केलेल्यांच्याही प्रयत्नाला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे संघटना काय करते,
कार्याचं एकत्रीकरण करते संघटनेची ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, म्हणजे प्रयत्नांची सांगड घालते, संघटनेची एकूण क्षमता त्या ध्येय उद्दिष्टांसाठी कशी अधिक योग्यतेने वापरता येईल याची काळजी घेते आणि ती काळजी पुरेशा प्रमाणात घेतल्यामुळं कोणाचे प्रयत्न वाया जाणार नाही, वैयक्तिक प्रयत्न ची नासडी होणार नाही. एने छान काम केलंय तर त्याचे प्रयत्न वाया जायला नको, बी कडून अधिक चांगल्या प्रकारे काम करून घेतलं पाहिजे, ए बीने छान काम केलं तर सी कडून ते करून घेतलं पाहिजे, डी कडून ते तयार करून घेतलं पाहिजे आणि ए बी सी डी या चौघही ज्यावेळेस अधिक चांगल्या प्रकारे काम करतात त्याच वेळेस संघटनेचे ध्येय उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. आणि ही ए बी सी डी या चारही जणांच्या प्रयत्नांची सांगड घालणं, कार्याचं अवलंबित्व वाढणं आणि एकमेकांच्या मदतीनं कार्य पूर्ण करून घेणं ही सोय समन्वयात असल्याचे आपल्याला दिसून येते. 6वा मुद्दा या ठिकाणी सांगितलाय नातेसंबंध सुधरवते. नातेसंबंध सुधरवते. एकतर ही आपसूकपणा किंवा अगतिकता आहे कर्मचाऱ्यांची की त्यांना नातेसंबंध सुधरून घ्यावे लागतील. ही साधी सरळ मुद्दा आहे की ज्यावेळेस तुमचं काम हे दुसऱ्यावर अवलंबून आहे त्यावेळेस साहजिकच तुम्हाला दुसऱ्यांशी जुळवून घ्यावं लागतं, दुसऱ्यांशी सहकार्याने किंवा प्रेमानं जिव्हाळ्यानं वागावं लागतं, आपुलकीनं वागावं लागतं. जर तुमचं कार्य दुसऱ्यावर अवलंबून नाही तर मात्र होऊ शकत नाही. साधं उदाहरण घ्या, का समजा तुम्हाला फायनल अकाउंट सोडायला लावलं आणि तुम्हाला मी सांगितलं की एकट्यानेच सोडवा, तर तुम्हाला काही गरज नाही कुणाची, एखादा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. परंतु मी असं सांगितलं का 3 मुलं आहे आणि 3 मुलांमध्ये मी सांगितलं का बाबा तू फक्त ट्रेडिंग अकाउंट सोडव, तू दुसऱ्याला सांगितलं की तू प्रॉफिट अँड लॉस सोडव आणि तिसऱ्याला सांगितलं तू बॅलन्स शीट टॅली कर. आता जोपर्यंत पहिला मुलगा ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट देत नाही, त्यातल्या तो योग्य देत नाही, तोपर्यंत बीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करता येत नाही. ज्यावेळेस त्याच्याकडून तो मिळेल आणि योग्य स्वरूपात मिळेल त्याच वेळेस बी पी&एल टॅली करू शकतो आणि त्याचं प्रॉपर जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल किंवा जो तिकडून मिळालेला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस असेल त्याच्या मदतीने तो पुढचा बॅलन्स शीटवाल्याकडे ट्रान्सफर करू शकतो. तो जर योग्य मिळाला तरच बॅलन्स शीटवाल्याला त्याची ॲसेट आणि लायबिलिटीज टॅली करता येईल. म्हणजे एकमेकांच्या मदतीनं असली की साहजिकच प्रत्येकाला एकमेकांची काय गरज आहे आणि एकमेकांना मदत करून ते उत्तर कसं पूर्ण किंवा योग्य घडून आणता येईल याची काळजी घेतील. तर ही सोय समन्वयात आहे, कामं एकमेकावर अवलंबून आहे, त्यामुळे साहजिकच नातेसंबंध सुधारावे लागतात किंवा एकमेकांशी सहकार्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते. पुढचा मुद्दा त्या ठिकाणी सांगितलाय उच्च स्तर कार्यक्षमता. अतिउच्च कार्यक्षमता समन्वयातून मिळते. याला कारण एकमेव की समन्वय काय करतो, नियोजनाशी एकनिष्ठ राहतो, नियोजन प्रक्रियेशी एकनिष्ठ आहे. म्हणजे जे नियोजनात अपेक्षित आहे तेच साध्य करून घ्यायचं याची समन्वयाला जाणीव आहे आणि समन्वय काय करतो ते घडून आणण्यासाठी अधिक सक्षमपणे काम करतो. वेगळी काही प्रक्रिया समन्वयाच्या भरोशावर नाही किंवा समन्वय वेगळ्या काही प्रक्रियेत जात नाही, तो फक्त जे नियोजनात आहे ते घडून आणायचं आहे आणि ते घडून आणण्यासाठी काय करावं लागेल की प्रयत्नांची सांगड घालायची, कार्य एकसंघरित्या पार पाडून घ्यायचं आणि ज्या वेळेस नियोजनाप्रमाणे काम घडतं म्हणजे कार्यांचा एकसंघपणा तयार होतो, कार्य एकसूत्ररित्या तयार होतात, कामं एका पातळीवर जातात आणि ज्यावेळेस ती घडतात तर त्यावेळेस साहजिकच प्रत्येक घटक सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता स्वतःची सिद्ध करायला लागतो. कारण काय असतं, सामूहिक पातळीवर जरी समूहाची उद्दिष्ट पूर्ण झाली नाही परंतु सरते शेवटी ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होतं किंवा तपासणी होते त्यावेळेस कुणाचे प्रयत्न चुकले याची चाचपणी करण्याची सोय समन्वय पातळीत असते. म्हणजे उदाहरणार्थ सायकलचं उदाहरण घेतलं आपण, जे सुरुवातीच्या पातळीत घेतो, तर सायकल चालताना तुम्हाला थांबवायची आहे परंतु सायकल थांबली नाही, ती धडकली, मग त्यावेळेस नेमकी काय प्रॉब्लेम होता, ब्रेक लागलं नाही हा पहिला असू शकतो मेन. त्याच्यानंतर दुसरा काय का गतीच खूप जास्त होती का ब्रेक लागून सुद्धा सायकल पुरेशा प्रमाणात कंट्रोल झाले नाही किंवा सायकलची टायर जी आहे ती पुरेशी ग्रीपवाली नव्हती का जेणेकरून ब्रेक वेळेत दाबलं किंवा गती कमी होती तरी ती घसरतच गेली, अशी अनेक कारणं असू शकतात. मग यासारखं नेमकी एखादं कारण किंवा एखाद्याचे प्रयत्न खूप चुकीचे होते हे त्या ठिकाणी उजागर होतं आणि ते होऊ नये किंवा आपले प्रयत्न चुकीचे हे स्पष्ट होण्यासाठी प्रत्येकजण माझे प्रयत्न अधिक कसे योग्य राहतील याची काळजी घेतो आणि त्यामुळे संघटनेची सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता त्या ठिकाणी दिसून येते किंवा उच्च स्तर कार्यक्षमता दिसून येते समन्वयामुळे, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पुढचा मुद्दा सांगितलाय प्रतिष्ठा व नावलौकिक वाढवणं. समन्वय प्रतिष्ठा आणि नावलौकिक वाढवण्यास मदत करतो. का करतो किंवा कसा करतो? समन्वयामुळे काय होतंय, बेसिक गोष्ट जी समन्वयाची ध्येय उद्दिष्ट आहे ती पूर्ण होतात. म्हणजे वैयक्तिक ध्येय उद्दिष्ट, समन्वयाची ध्येय उद्दिष्ट पार पाडले गेल्यामुळे संघटनेची किंवा समूहाची ध्येय उद्दिष्ट पूर्ण होतात. समूहाची ध्येय उद्दिष्ट पूर्ण होणं ही प्रक्रिया आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाते. ज्या वेळेला एखादी संघटना स्वतःची ध्येय उद्दिष्ट पूर्ण करते किंवा ध्येय उद्दिष्ट साध्य करते त्या वेळेला त्या संघटनेचे आर्थिक ध्येय उद्दिष्ट पूर्ण होतात म्हणजे नफा मिळत चालतो.
संघटनेला दरवेळेस असंच घडत असलं की ध्येय उद्दिष्ट पूर्ण होतात, ते नफा होतोय, तर नफ्यामध्ये वाढ 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 दिवसेंदिवस होत चालते. मग आपण नफ्यातून काही भाग राखीव निधी काढतो. राखीव निधी एखाद्या संघटना जितका भरभक्कम असेल तितकी ती संघटना आर्थिकरित्या सक्षम आहे असं आपण आर्थिक भाषेत म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, एखाद्या संघटनेची नफ्याची पातळी किंवा बाजारातील उलाढाल खूप मोठ्या स्वरूपात आहे, विक्री खूप चांगली आहे उत्पादनाची किंवा नफ्याची क्षमता खूप उच्च आहे, तर साहजिकच भाग बाजार ज्याला आपण सचिवाच्या कार्यपद्धतीमध्ये तो प्रकरण किंवा तो भाग अधिक सविस्तरपणे शिकतो, तर त्यामध्ये आपल्याला जाणीव होते का साहजिकच बाजारातील उलाढाल किंवा जितकी जास्त तितकी भागांची किंमत जास्त, जितकी नफ्याची क्षमता जास्त तितकी भागांची किंमत जास्त, आणि भागांची किंमत जास्त म्हणजे संघटनेची बाजारातील पत आणि प्रतिष्ठा देखील जास्त. तर हा देखील संदर्भ असा आपण समन्वयाच्या माध्यमातून लावू शकतो. पुढचा मुद्दा सांगितलाय निर्देशनातील एक वाक्यता किंवा एकरूपता. निर्देशनातील एक वाक्यता कशी निर्माण होते समन्वयामुळे? तर निर्देशन प्रक्रियेत आपण काम करून घेतोय किंवा ठरवल्याप्रमाणे काम करून घेण्याची प्रक्रिया निर्देशनाची आहे, असं आपण निर्देशनाचं म्हणजे मागील भागात शिकलो. समन्वयामुळे त्याला ती मदत होते किंवा समन्वय त्या प्रक्रियेला सहाय्य करतो. याला कारण म्हणजे निर्देशनाची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे किंवा अपेक्षित पद्धतीने घडून त्याच वेळेस येईल का ज्या ज्या वेळेला त्या प्रत्येक कृतीमध्ये समन्वय असेल. ज्या ज्या वेळेला कृतीमधला समन्वय बिघडला की निर्देशनाची प्रक्रिया खंडित होईल, निर्देशनाची प्रक्रिया थांबेल, म्हणजे कार्याची प्रक्रिया अडचणीची येईल किंवा कार्य त्या ठिकाणी पार पाडायला अडचणी जाणवतील. तर ही साधी बाब आहे. समन्वय काय करतं की कार्याचं अवलंबित्व वाढतं, कार्य एकसंघ पातळीमध्ये आणतं आणि त्याच्यामुळं अवलंबित्व असल्यामुळे साहजिकच प्रत्येकजण स्वतःचा अधिकचा प्रयत्न किंवा अधिकची क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्नात असतो आणि त्यामुळे काय होतं की संघटनेला किंवा निर्देशनाला जे काही कार्य कर्मचाऱ्यांकडून पार पाडून घ्यायचंय नियोजनाप्रमाणे ते पार पाडून घेता येतं. अप्रत्यक्षपणे आपण असं म्हणू शकतो समन्वय हा प्रत्येक पातळीमध्ये, म्हणजे तो नियोजनात देखील असायला हवा, त्यानंतर तो संघटन पातळीतही असतो, त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनात येत असतो, निर्देशनातही असतो आणि शेवटी नियंत्रणामध्ये देखील असतो. तर तो असा काय समन्वय म्हणजे थेट या कार्याच्या फॉर्ममध्येच तो येत नाही का निर्देशनानंतर समन्वय फक्त निर्देशनापासून कार्याला सुरुवात होते म्हणून आपण समन्वयाचा समावेश तिथं करतो, परंतु प्रत्येक पातळीमध्ये समन्वयाची गरज भासतच चालते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. निर्देशनात ती अधिक स्पष्टपणे भासते. याला कारण म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात होते. तर निर्देशनाची ध्येय उद्दिष्ट त्याच वेळेस पूर्ण होतील किंवा निर्देशन नियोजनाप्रमाणे त्याच वेळेस काम करून घेऊ शकतं ज्या वेळेस त्या ठिकाणी कामामध्ये समन्वय असेल. कामातील समन्वय बिघडला की त्या ठिकाणी निर्देशनाची म्हणजे कामाची प्रक्रिया स्टॉप होईल. हे साहजिक आणि सोपं लक्षात धरायचं. म्हणजे सायकल धडकली याचा अर्थ सायकलचा पुढचा प्रवास थांबला. त्यामुळे ही सायकल धडकू देत नाही याचा अर्थ प्रत्येक कृतीत काय समन्वय, वेळेवर ब्रेक लागतं, गती आपल्याला कमी करून घेता येते किंवा सायकल आपण ॲडजस्ट करतो हँडल आणि योग्य वेगळ्या दिशेने वळून घेतो, म्हणजे आपण त्या पुढील ॲक्सिडेंटपासून किंवा प्रसंगापासून वाचून घेतो आणि कार्य मात्र अविरतपणे चालू ठेवतो. ही महत्त्वाची कृती समन्वय व्यवस्थापनामध्ये किंवा कामाच्या स्थितीमध्ये आणत असतं आणि त्याच्यामुळे कार्य कुठेही खंडित होत नाही. म्हणून निर्देशनाला सहाय्य करण्याची किंवा निर्देशनातील कामात एक वाक्यता आणण्याची किंवा निर्देशनाप्रमाणेच किंवा नियोजनाप्रमाणेच काम त्या ठिकाणी घडून आणण्याची प्रक्रिया समन्वय साध्य करून देत असतो. हे देखील आपण त्याचं महत्त्व सांगू शकतो. आणि शेवटचं आहे विशेषीकरण. समन्वय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची बुद्धिमत्ता असलेली लोक किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची कौशल्य किंवा त्या त्या क्षेत्रात पारंगत असलेली लोक त्या ठिकाणी असतात आणि ती लोक स्वतःची बौद्धिक कौशल्य समन्वय साध्य करण्यासाठी वापरत असतात. प्रत्येकजण सारख्याच पद्धतीने समन्वय साध्य करेल असं होऊ शकत नाही. प्रत्येक जणाची समन्वय साध्य करण्याची प्रवृत्ती वेगवेगळी असते, परंतु उद्दिष्ट त्या समन्वयाचं साध्य होतं का हे सर्वात महत्त्वाची बाब आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर हे देखील एक महत्त्वाची गोष्ट आपण समन्वयात साधू शकतो की विशेषीकरण आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने समन्वय साधतो. काही आर्थिक प्रेरक देतात, काही आर्थिकेतर प्रेरक देतात, काही वेगवेगळ्या प्रवृत्तींचा किंवा कल्पकृतींचा वापर करतात. उदाहरणार्थ मी सांगितलं की काहीतरी समोर एखादं अडचण आली किंवा धडकण्याची वृत्ती किंवा सायकल त्या ठिकाणी जाऊन त्याला आदळेल अशी आपल्याला भीती वाटते, त्यावेळेस आपण वेगवेगळे पर्याय राबवू शकतो. मग समन्वय साध्य करायचं म्हणजे सायकल आपल्याला तिथं धडकू द्यायची नाही, मग त्यावेळेस आपण ब्रेक दाबतो, हे एक माध्यम झालं. आणि काही जण गती कमी असेल तर पाय टेकावतात आणि सायकल थांबवण्याचा प्रयत्न करतात. काही जण काय करतात, ब्रेकही दाबणार नाही, काहीच करणार नाही, टर्न मारून घेतले आणि त्या संकटापासून स्वतःला वाचून घेतले आणि पुन्हा पुढे मार्गक्रमण करते. तर असे अनेक मार्ग आहेत समन्वय साध्य करण्याची. म्हणजे प्रक्रिया खंडित न उद्या घडत आणण्याची किंवा एक पातळीत ती घडत आणण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून साध्य करून घेता येते. त्यालाच आपण विशेषीकरण म्हणजे वेगवेगळेपण किंवा निरनिराळेपण म्हणू शकतो. तर समन्वयाच्या माध्यमातून त्या प्रकारे देखील आपण
कृती पार पाडून घेऊ शकतो. तर हे देखील एक महत्त्व समन्वयाचं आहे, की ते एकाच पातळीत किंवा एकाच पद्धतीने साध्य केलं जात नाही किंवा करावं असं काही बंधनकारक नाही. समन्वयाची ध्येय उद्दिष्ट प्राप्त होण्यासाठी वेगवेगळ्या किंवा कल्पकृतींचा आधार घेऊन देखील प्रत्येक समन्वयक स्वतःची कामं पार पाडून घेतो किंवा संघटनेतील कार्यात समन्वय साध्य करून देत असतो. तर अशी एकूण 10 समन्वयाची महत्त्व आपल्याला पुस्तकाप्रमाणे अभ्यासायला होती. अपेक्षा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुम्हाला चांगल्या रीतीनं समजतील. आपला एक शेवटचा भाग आता या प्रकरण क्रमांक 2 मधला शिल्लक आहे, तो आहे नियंत्रण. लवकरच त्याचा देखील व्हिडिओ आपण बनवू. तोपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करा. आधीची व्हिडिओ ऐकत जा वारंवार, जेणेकरून मागील अभ्यासाचं विस्मरण तुम्हाला व्हायला नको. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.